मित्रांनो, एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आपण गजाननजी आडे हे पाथर्डी येथील शेतकरी आहे, कारवा तालुक्यातील गाव, आणि पंडित दीनदयाल उपाध्याय शाश्वत शेती सेवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या पॅटर्न अंतर्गत हे शेती पद्धती करत आहेत. तर त्यांचे सोयाबीन हे पीक आहे. यावर्षी मागील 2 वर्षापासून ते पूर्णपणे जैविक शेती करत आहे. आणि त्यांच्याही तोंडून आपण त्यांचे अनुभव ऐकून आणि या सोयाबीनची सुद्धा पाहणी करू. आणि काय काय निविष्ठा त्यांनी वापरलेले आहे, कीटकनाशक असो किंवा टॉनिक असो किंवा इतर काय औषधी वापर केलेला आहे आणि कशा पद्धतीने केले आहे ते सुद्धा आपण त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार कास्तकार बंधूंनो, सर्वात प्रथम मी दीनदयाल या संस्थेचा आभार मानतो. आणि त्यांनी मला मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी 3 वर्षापासून शेती करत आहे. सर्वात प्रथम जेव्हा मी पेरणी केली सोयाबीनची, त्यानंतर 15-20 दिवसानं मी ड्रिचिंग केली होती दशपर्णीची. आणि त्यानंतर दशपर्णीच्या नंतर बेल अर्क, लिंबोळी अर्क आणि त्याच्यासोबत मोह अर्क हे 3 दुसरी फवारणी 3 मिळून केली होती. आणि ती क्वालिटी जी आहे त्याच्यामधून आता नंतर जेव्हा फुलाच्या नंतर कळी अवस्थेमध्ये फिश ऑईल, बेल अर्क आणि बाजरी अर्क फिश ऑईल हे मारल्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की माझ्या शेतामध्ये एक अळीचा डंक नाही आहे. क्वालिटीमध्ये आहे सोयाबीन. आणि सोयाबीनचं झाड 2.5-3 फुटाची हाईट आहे. आणि सरासरी आम्ही कास्तकारीच्या हिशोबानं 100 शेंगा धरलेल्या आहे. आणि 2 फुटाचा सावा आहे. 6 इंचावर झाड टोबल्यासारखं आहे. आणि हात मशीननं टोबलेला सोयाबीन आहे. आणि दुसरं याच्यामध्ये व्हेरायटी KTS आहे. आणि दुसरं असं काही निष्ठा वगैरे वापरलेला नाही आहे. आणि सेंद्रिय शेती पुन्हा म्हणजे बाहेरून कोणतंच औषध आणलेलं नाही, बाहेरून कोणतं औषध मारलेला नाही आहे. घरी तयार स्वतः केलेलं आहे त्या तेच. आणि झाडाची आता 3ऱ्या टप्प्यात सोयाबीन मी यूट्यूब पाहत असतो, लोकांचं ऐकून घेत असतो. 3ऱ्या टप्प्याचा सोयाबीन येतो हे मला यावर्षी सोयाबीन टाकल्यामुळं कळलं. 2 वर्षापासून माझी कास्तकारी कापसाकडे होती. कापसाला मला एकरी 17, 18, 20 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज आला. 4 पोते तूर होत होती. परंतु थोडा मी चेंजिंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून सोयाबीन टाकला. बरं, ह्या ज्या निविष्ठा आहे किंवा या शेतीविषयी माहिती आहे ती मग नेहमी तुम्हाला कोणाकडून मिळते? काय कार्यकर्त्याकडून मंडळ जे आता सचिन भाऊ झाले, वैभव भाऊ झाले, आपले रितेश भाऊ या आधीचे मंडळ कार्य होते त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला आहे. आणि कुठं गावात कोणाकडे औषध आहे हे एकमेकाच्या संपर्कात राहून कोणाकडे औषध नाही मिळत असेल तर संपर्क करून त्यांच्याकडून औषध आणून देणारे संस्थेचे हे चांगले असे कार्य करू राहिले. आणि विषमुक्त शेती खूप आवश्यक आहे भाऊ. आवश्यक कशासाठी आहे की पहिले या 10-15 वर्षाआधी 7 फुटाचा माणूस 5 फुटावर आला, आणखी ना आता 5 वर्षाच्या नंतर 3 फुटावर येणार. हे विषमुळ आहे. आणि जेवणात आपण विष खाऊ राहिलो, याचा विषमुक्ताचा लय फरक आहे. आणि कास्तकार समजून नाही घेत आहे. बरं, आपण या शेती पद्धतीमध्ये समाधानी आहेत का? खूप समाधानी. आतापर्यंतचा खर्च किती आलेला आहे 1 एकर शेतीमध्ये? 1 एकर शेतीला 10,000 खर्च आला आहे. म्हणजे बियाणं हे तर सगळं आलं सगळं 10,000. औषधीचा जर खर्च धरला तर किती रुपये आलेला आहे निविष्ठांचा जास्तीत जास्त 500-700 रुपये आला असेल. 1 एकरावर 500 ते 700 रुपये शेवटपर्यंतची फवारणी. तर मित्रांनो, आता त्यांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. त्यांनी पद्धती स्वीकारली, कशा पद्धतीने शेती करताय ते सुद्धा आपण ऐकलेलं आहे. आता आपण त्यांची सोयाबीनची पाहणी करू. आणि आपण एका ठिकाणचं सोयाबीन नाही दाखवणार आहोत, पूर्ण शेतातलं आपण सोयाबीन दाखवणार आहोत. दाखवा ना. तर हे पहा, अशी सरासरी आपण कुठेही पाहू शकता. करा, 2-3 जण करा सोयाबीन. आणा इकडे, करा इकडे. अरे बाबा ये पिवायले
तर मित्रांनो, आपण जे सोयाबीन पाहत आहे हे आम्ही एका ठिकाणचं न दाखवता आपल्याला प्रत्येक ठिकाणचं दाखवतो. आणि हा पूर्ण प्लॉट याच पद्धतीचा आहे आणि पूर्ण अशाच शेंगा लागलेल्या आहे पूर्ण सोयाबीनाला. आणि त्यांच्या हिशोबानं तर त्यांनी 1 एकरामध्ये कमीत कमी 15चा ॲव्हरेज धरलेला आहे. आणि ते 100% त्यांना उतरायलाच पाहिजे, कारण सध्याची जी क्वालिटी आहे सोयाबीनची, अळी नाही, काहीच नाही. असं कोणतंही झाड धरलं, छोटं झाड जरी धरलं तर आता हे पहा, हे छोटं झाड आहे तरी याला शेंगा पहा. तेव्हा हे सोयाबीनमध्ये सगळ्यात छोटे झाड आहे. तर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की शेती पद्धती परवडते नाही परवडत, आपल्याला आता करायला पाहिजे नाही करायला पाहिजे? कास्तकारानं समजून न घेता स्वतः येऊन जरी पाहिलं तर त्याच्या लक्षात येईल. कमीत कमी ऐकण्यात आणि पाहण्यात लई फरक पडते. तुम्ही कोणाचंही मत जरी घेतले तरी योग्य वाटेल तर करायचं, नाही केलं तर ते स्वतःची मर्जी राहते. पण सचिन, आपण एवढा घाटा करू राहिलो, खूप घाटा करू राहिलो असं समजून एखाद्या कास्तकाराच्या हिशोबानं एखाद्याच्या शेतामध्ये जाऊन मी खूप प्लॉट पाहून आलो, पण मला स्वतःची हे नाही करत आहो मी. पण लोकांचा प्लॉट पहा, दुसरे प्लॉट पाहून बी. आणि जो बूस्टरचा आपण कंपनीचा प्रचार नाही करत आहे, बूस्टरचा जो सोयाबीन आहे, कास्तकारानं पहिले प्लॉट पाहावा. त्याच्यामध्ये 70% शेंगा 2 बियाच्या आहे आणि 30% शेंगा 3 दाण्याच्या आहे. याच्यामध्ये